नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक दुसरा वास्तव संख्या रियल नंबर्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 2.2 आपण सोडवतोय. प्रश्न 4 आपण सोडणार आहोत. खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन द 2 नंबर्स गिवन बिलो. संख्या दिली आहे पहिली 0.3 आणि वजा 0.5 या दरम्यानच्या 3 कोणत्याही परिमेय संख्या सांगायच्या आहेत. तर अत्यंत सोप्या पद्धतीनं मी समजावून देणार आहे. या ठिकाणी 0.3 म्हणजे 0.30 घेतलं तरी चालतं आहे आणि वजा 0.5 म्हणजे वजा 0.50. ओके, पहा वजा 0.30 उजवीकडे आहे कारण उजवीकडची मोठी संख्या आहे आणि ऋण संख्या आहे, साहजिकच डावीकडे असणार आहे वजा 0.50. आपल्याला माहीत आहे की वजा 0.30 नंतर 0.29 येणार आहे, त्यानंतर 0.28 येणार आहे, त्यानंतर 0.27 येणार आहे आणि बस 3 झाल्या भरपूर. 0.27 0.28 0.29 पुन्हा 0.26. जसं आपण डावीकडे येतोय तशी संख्या लहान होत जाते. सांगा आता 0.26 झाल्यानंतर 0.27 येणार, उजवळ चालू आहे आता. 0.27 नंतर 0.28 0.29 नंतर 0.30 आणि ह्याच्या मागं असणार आहे 0.050. आता 0.30 आणि 0.50 यांच्या दरम्यानच्या ज्या 3 संख्या आहेत 0.30 व 0.3 व वजा 0.5 या संख्यांच्या दरम्यानच्या तीन परिमेय संख्या यातल्या कोणत्याही तीन या 0.26 0.27 0.28 या आहेत. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर आहे वजा 2.3 आणि वजा 2.33 यांच्या दरम्यानच्या. या ठिकाणी वजा 2.3 आहे ना, ते मी 300 केलं. वजा 2.300 काय, वजा 2.30 काय, वजा 2.3 काय, सारखंच आहे. ओके, ही अगोदर लिहिली. त्यानंतर वजा 2.33 म्हणजे वजा 2.330. ओके, आता वजा 2.300 नंतर डावीकडं कोणती संख्या भेटणार आहे? वजा 2.301. कोणती भेटणार आहे पुन्हा? वजा 2.302. कोणती भेटणार आहे? वजा 2.303 वजा 2.304. त्यानंतर आपल्याला वजा 2.330 भेटणार आहे म्हणजे वजा 2.304 307 310 315 317 321 322 वजा 2.322 वजा 2.328 वजा 2.329 नंतर वजा 2.330 येणार आहे. ओके, म्हणजे यापैकी कोणत्याही 3 संख्या लिहा आणि म्हणा मग वजा 2.3 वजा 2.33 यांच्यामधील 3 परिमेय संख्या पुढील प्रमाणे आहेत. वजा 2.301 वजा 2.302 व वजा 2.303. ओके, हे लिहा. समजलं? तिसरा प्रश्न आहे 5.2 आणि 5.3. आता या ठिकाणी 5.2 म्हणजे 5.20. ओके, आणि 5.3 म्हणजे 5.30. 5.2 म्हणजे 5.20. 5.20 नंतर 5.30 भेटणार आहेत. ओके, समानच आहे हे. मग मध्ये 5.20 परत 5.21 परत 5.22 परत 5.23 5.24 5.25 5.26 असं करत 5.30 भेटणार पुन्हा. ओके, म्हणजे 5.20 आणि 5.30 यामधल्या या 3 संख्या आहेत. ओके,
म्हणजेच 5.2 व 5.3 मधील 3 परिमेय संख्या 5.21, 5.22, 5.23 या आहेत. ओके. चौथा प्रश्न आहे वजा 4.5 आणि वजा 4.6 या दरम्यानच्या वजा 4.5 म्हणजे वजा 4.50. ओके. आणि वजा 4.6 म्हणजे वजा 4.60. आता या ठिकाणी वजा 4.50 हे उजवीकडे आहे, मग डावीकडे जावं तसं वजा 4.50 पहिल्यांदा भेटलं. वजा 4.50 त्यानंतर वजा 4.51, वजा 4.52, वजा 4.53, त्यानंतर आपल्याला वजा 4.54, वजा 4.55 करत करत पुन्हा वजा 4.60 भेटणार आहेत. वजा 4.60 मग वजा 4.50 आणि वजा 4.60 या दरम्यानचे 3 संख्या आहेतच या. ओके. म्हणून वजा 4.5 व वजा 4.6 यामधील 3 परिमेय संख्या वजा 4.51, वजा 4.52 आणि वजा 4.53 या आहेत. ओके. अशा पद्धतीनं आता आपण करणी काय आहे समजावून घेणार आहोत. त्यासाठी धनपरिमेय संख्येचे वर्गमूळ रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर समजावून घेणं गरजेचं आहे. जर x वर्ग बरोबर 2 तर x बरोबर वर्गमुळात 2 किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 2 असते. म्हणजे कोणत्याही संख्येला 2 वर्गमूळ असतात. कारण ऋण 5चा वजा 5चा वर्ग अधिक 25 असतो, 5चा वर्ग अधिक 25 असतो. त्यामुळे कोणत्याही संख्येला 2 वर्गमूळ असतात, एक धन आणि ऋण. म्हणजे x वर्गाचं वर्गमूळ x आणि 2चं वर्गमूळ वजा अधिक वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 करणी 2 आणि वजा करणी 2 या अपरिमेय संख्या आहेत. ओके. आपण पाहिले. आणि 7चं घनमूळ, 8चं चौथं मूळ या सुद्धा अपरिमेय संख्या आहेत. कारण 7ला घनमूळ नाही आहे, 8ला चौथे मूळ नाही. ओके. त्यामुळं 8चे घनमूळ परिमेय संख्या नाही, 8चं चौथं मूळ परिमेय संख्या नाही. अशी कोणतीही संख्या नाही की जिचा 4 वेळा गुणाकार 8 येतोय. अशी कोणतीही संख्या नाही जिचा 3 वेळा गुणाकार 7 येतोय. म्हणून 7चे घनमूळ आणि 8चे चौथे मूळ या संख्या अपरिमेय आहेत. ओके. आता n धनपूर्णांक असेल तर xचा n-वा घात बरोबर या असेल, xचा n-वा घात बरोबर या असेल तर x हे येचे n-वे मूळ म्हणतात. x हे येचे n-वे मूळ म्हणतात. ओके. हे मूळ परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. आता 2चा 5वा 32, 2 हे 32चे 5वे मूळ आहे, परिमेय संख्या आहे. 2 हे 32चे 5वे मूळ आहे, म्हणजेच 2चा 5वा घात 32 आहे. त्यामुळे x वर्ग xचा 5वा घात बरोबर 2. समजा xचा 5वा घात बरोबर 2 तर x बरोबर 2चे 5वे मूळ ही अपरिमेय संख्या आहे. कारण कोणत्याही संख्येचा 5वा घात 2 नाही, त्यामुळे 2ला 5वे मूळ ही अपरिमेय संख्या आहे. ओके. x हे 2चे 5वे मूळ आहे. तसेच x हा a चे n-वे मूळ आहे. x हे येचे n-वे मूळ आहे. तसंच इथं या ठिकाणी x हे 2चे 5वे मूळ आहे. We know that if x square is equal to 2 then x is equal to root 2 or x is equal to minus root 2 where root 2 and minus root 2 are irrational numbers. Okay. This we know. Cube root of 7 and 4th root of 8, these number are irrational numbers too. Okay. If n is a positive integer and x raised to n is equal to a, then x is the nth root of a. X is equal to 5th root of 2. This root may be rational or irrational. Okay. For example, 2 raised to 5 is equal to 32. 2 is the 5th root of 32 is a rational number. But if x raised to 5 is equal to 2, then x is equal to 5th root of 2
विच इज इरॅशनल नंबर. ओके, आता करणीच्या व्याख्येकडे जायचं आहे. समजा जर ही n ही 1 पेक्षा पूर्णांक संख्या असेल, n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a या धनवास्तव संख्येचे n वे मूळ x न दाखवलं तर xचा n बरोबर a. n वे मूळ x, a या धनवास्तव संख्येचे n वे मूळ x न दाखवलं तर x बरोबर a चे n वे मूळ असे लिहितात. ओके, जर a ही धनपरिमेय संख्या असेल आणि a चे n वे मूळ x ही परिमेय संख्या असेल तर x ही करणी आहे किंवा अपरिमेय मूळ संख्या आहे असे म्हणतात. ओके, अपरिमेय मूळ संख्या म्हणजेच करणी म्हणायचं त्याला. ओके, a चे n वे मूळ x ही अपरिमेय संख्या असेल. ओके, a चे n वे मूळ बरोबर x ही अपरिमेय संख्या असेल तर ही x ही करणी अपरिमेय मूळ आहे असे म्हणतात. ओके, म्हणजे या ठिकाणी a चे n वे मूळ ही करणीच संख्या आहे. या चिन्हाला करणी चिन्ह म्हणतात, रॅडिकल साईन. या चिन्हाला करणी चिन्ह रॅडिकल साईन म्हणतात. आणि n या संख्येला इथं आत काखेमध्ये लिहिलं असतं की नाही या चिन्हामध्ये, n ला त्या करणीची कोटी म्हणतात, ऑर्डर ऑफ सर्ड. आणि आतल्या संख्येला याला करणीस्थ संख्या म्हणतात, रॅडिकांड असे म्हणतात. ओके, या चिन्हाला करणी चिन्ह, रॅडिकल सर्ड, n या संख्येला करणीची कोटी, ऑर्डर ऑफ दिस सर्ड म्हणतात. आणि a ला करणीस्थ संख्या, रॅडिकांड असे म्हणतात. ओके, आता इथं असं म्हटलेलं आहे, आता 8चे घनमूळ 2 आहे म्हणजे 2चा घन 8 ही परिमेय संख्या आहे. ओके, म्हणजे 8चे घनमूळ 2 आहे म्हणजे ही करणी नाही. पण 8चे चौथे मूळ ही करणे, कारण कोणत्याही संख्येचा चौथा घात 8 नाही. a बरोबर 8, करणीची कोटी 4, परंतु 8 ही संख्या कोणत्याही परिमेय संख्येचा चौथा घात नाही. म्हणून 8चे चौथे मूळ ही अपरिमेय संख्या आहे म्हणजेच ही करणी आहे. ओके, त्यानंतर करणीचे सोपे रूप वगैरे आपण नंतर पाहणार आहोत. व्हॉट इज सर्ड? इफ n is an integer greater than 1 and if a is a positive real number and nth root of a is then is written as x raised to n is equal to a or nth root of a is equal to x. If a is the positive rational number and nth root of x and if x is an irrational number then x is called a surd. Surd is an irrational root. Okay, in a surd nth root of a, the symbol this symbol is radical sign n. Here n is the order of surd and a is the radicand. Okay, here cube root of 27 is equal to 3. This is not a irrational number. This is not surd. Okay, here, but here fourth root of a is a surd or not? Here a is equal to 8. Order of surd is 4. But fourth root of 8 is not rational number. Therefore, fourth root of a is an irrational number. That means fourth root of 8 is a surd. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व 9वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून दिलेला आहे. भोसले सर जाकले चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. बेल आयकॉन द्या. धन्यवाद.